आपल्या मुहूर्त घटिका सिरियल मधल्या सौ आशा जवळकर ज्येष्ठ अभिनेत्री सौ दीपाली कुलकर्णी यांच्या घरी. चला जाऊया, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. नमस्कार दीपाली ताई, तुमच्या घरात आल्यावर फार प्रसन्न वाटतं. हे एका सुगृहिणीचं घर आहे हे निश्चितच आहे. तुम्ही इतक्या ज्येष्ठ अभिनेत्री आहात, तर मला तुम्हाला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की जरा हटके युट्यूब चॅनलच्या मुहूर्त घटिका या छोट्या सिरियलसाठी तुम्ही कशा काय तयार झालात किंवा तुमचा काय विचार होता त्या ही मालिका स्वीकारण्याच्या मागे? नमस्कार. आपण अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. पहिलं तर मी असं सांगेन की कलाकाराला कुठलंही काम छोटं किंवा मोठं असं अजिबात नसतं, हो की नाही? कारण कलाकाराची भूक ही प्रचंड मोठी असते आणि त्यातनं मला आईचं कॅरेक्टर करायला मिळतंय, त्याच्यामुळे ते अतिशय आवडलं. दुसरं असं की मुहूर्त घटिका हे नाव मला अतिशय आवडलं आणि त्याच्यामध्ये जो फोकस विषय आहे तो लग्न या विषयावरती अत्यंत मनोरंजक पद्धतीने पण समाजाला प्रबोधन होईल अशा पद्धतीचा तो प्लॉट आहे कथेचा, तो मला खरं तर खूप आवडला. जेव्हा संजीव सरांशी मी दोनदा बोलले, आमच्या मीटिंग पण झाल्या आणि प्रत्यक्ष आम्ही भेटलो, तेव्हा पण त्याने एकंदर जे काही समजून सांगितलं ते मला अतिशय आवडलं. म्हणून चला म्हटलं काही हरकत नाही आणि एक नवीन डायरेक्टर सोबत काम करणं हे सुद्धा एक संधी म्हणून मी त्याच्याकडे बघत असते, म्हणून मी ह्या कामाला तयार झाले असं मला वाटतं. आता समाजातही आपण हे सगळं कायम बघतो की मुलींचं लग्नाचं वय खूप पुढे जात आहे, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आपण बघतोय. तर ह्या प्रश्नाकडे तुम्ही दीपाली कुलकर्णी म्हणून आणि आशा जवळकर म्हणून कसं बघता? पण प्रत्येक फॅमिलीमध्ये मुलाचं काय किंवा मुलीचं लग्न काय हा प्रश्न आहेच. जो तो म्हणतो चांगली स्थळच मिळत नाही. खरं तर तुला सांगायचं तर चांगली स्थळाची व्याख्याच काय हेच आता मला कळलं असं झालंय. अगं प्रत्येकच मुलीला घरी जास्त माणसं नकोय, एकुलता एकच हवा आहे. आपण जर म्हटलं की काही नाही एकच नणंद आहे, अगं नको आई ते एक तरी नणंद कशाला पाहिजे मध्ये मध्ये करायला? मला सांग, ती जर नणंद नसती तर हे नाती निर्माण झाली असती का आपली? आत्या नसती तर कुटुंब तयार झालं असतं का? हे आम्ही सांगून थकलोय, पण त्यांना एकुलता एकच हवा आहे, आई वडिलांमध्ये राहायला नकोय. आणि आमचं म्हणणं असं आहे की नाही, तू एका कुटुंबात राहा, कारण पुढे तुला तुझं स्वतःचं कुटुंब बनवायचं. लग्न म्हणजे काय? शेवटी कुटुंब व्यवस्था आहे. ते बघण्याचे सीन होत आहेत, त्यातच आम्ही ते कसे समाजाचे प्रश्न आहेत तेच मांडायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आम्ही म्हणजे आमचे संजीव सरांनी, असं मला वाटतंय. पुणेरी पाट्या, मला वाटतं हा फार विनोदाचा विषय आहे आपल्या मालिकेतला. एकूणच त्या विषयावर सगळीकडे खूप बोललं जातं. तुमचं नक्की याच्या मागची भूमिका काय? अगं मला सांग, मला जर का आशा जवळकर हे पात्र आणि हा रोल दिलेला आहे आणि त्यात त्यांनी एस्टॅब्लिश काय केले, मी पुण्याची आहे, मग नको का माझा थोडासा ठसका दाखवायला? आणि मला ना थोडंसं वळण लागलेलंच असं आवडतं ग. असं वाटतं का थोडंसं सोसायटीला पण वळण लागावं, अशी एक अपेक्षा आहे माझी. आणि किती नाही म्हटलं तर कथानकाला सपोर्ट, थोडंसं हास्य, थोडंसं मनोरंजन, त्या दृष्टीने सुद्धा हा माझा प्रयत्न आहे की आपण त्या पद्धतीने जावं आणि सरांनी जो काही मला पात्र दिलेला आहे त्याला न्याय द्यावा, म्हणून माझा अल्पसा प्रयत्न असतो आणि मी ते करणार. मी पाट्या लिहिणार. तुमच्या सैनी तर रजत महोत्सव गाठलेला आहे आता मुलं बघण्याचं. तर काय पत्रिकेत जसे 36 गुण जुळतात तसे तुम्ही काय 36 स्थळं बघणार आहात की प्रेक्षकांना अजून किती वाट पाहावी लागणार आहे सईचं लग्न जमायची? तो मुहूर्त कधी गाठणार आहात तुम्ही? अगं 36 कसले, अजून 100 पण गाठू आम्ही. हे बघ, आम्हाला एक तर प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, मुख्य म्हणजे मनोरंजन आहे. मग आम्ही कशासाठी घाई करायची? पटकन लग्न उरकून घ्या म्हणून. अगदी 100 गाठली तरी चालणार आहे आम्हाला. आणि आमचे संजीव सर आहेत ना, अतिशय खेळवत ही जी कॉमेडी आहे ती पुढे नेणार आहे आम्हाला 101% माहिती आहे. त्याच्यामुळे सईचं लग्न पटकन जमावं असं पण आमची इच्छा नाहीये आणि प्रेक्षकांची पण नाहीये, कारण मनसोक्त दाद आम्हाला मिळती आहे. ती दाद घेतच आम्ही पुढे जाणार आहोत. परंपरा, रूढी, संस्कार त्याची जोड घेऊनच तुम्ही जा, हे आम्हाला सगळं दाखवायचंय. त्याची धमाल फार पुढे आहे. आणि तुला सांगू का, आमचे संजीव सर आहेत ना, बोलता बोलून गेले ग, पुढे आपली फार धमाल आहे, हे करायचे ते करायचे. त्याच्यामुळे प्रेक्षक खेळून राहणार हे 101%. आणि त्या पद्धतीने आम्ही मुहूर्त घटिका ही सिरियल नेणार ते 110% मला नक्की खात्री वाटतीये. दीपाली ताई, तुम्ही प्रेक्षकांना आता काय आवाहन करणार तुमच्या या मालिकेच्या माध्यमातून? रसिक प्रेक्षकांना परत एकदा विनंती, जरा हटके आमची मुहूर्त घटिका ही मालिका सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन एपिसोड जेव्हा आम्ही टाकू तेव्हा बघत राहा. धन्यवाद. नमस्कार रसिको, आता आपण आलो आहे मुहूर्त घटिका या आपल्या मालिकेतील
सगळ्यात महत्वाचं पात्र म्हणजे श्री आत्माराम जवळकर यांच्याकडे, म्हणजेच आपले श्री रवींद्र बेडेकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खूप मोठा योगायोग आहे माझ्या आयुष्यातला हा. सुमारे 40 वर्षापूर्वी घाशीराम कोतवालमध्ये मी हौशी रंगमंचाला होतो आणि त्यानंतर सगळा जीवन प्रवास चालू होता. साधारण 20 वर्षापूर्वी आम्ही नाशिकला आलो आणि अचानक ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये संजीव सोनवणे हे माझ्या आयुष्यात एका योगायोगाने भेटीमध्ये आले. काय माहिती नाही त्यांचं काय इम्प्रेशन झालं, माझं बोलणं वागणं हसणं याच्यावरनं त्यांच्या मनात खूप दिवसापासून तुम्हाला घेऊन काहीतरी कार्यक्रम करायचा असं चाललं होतं. आणि तो योग आला मे महिन्यामध्ये आणि एका बँकेच्या ॲडमध्ये त्यांनी मला पहिल्यांदा घेतलं. कधी मी कुठल्याही अशा टाईपच्या ॲडमध्ये काम केलेलं नव्हतं, पण संजीव सोनवणे असेच की दगडाला स्पर्श केलं की त्याचं सोनं होतं असं आज म्हणायला हरकत नाही. आता त्या नवीन तंत्रामध्ये आमच्यासारख्याला खूप सोपं झालं आहे. आपण ज्याला म्हणतो की कटकट आहे, तर ती कटकट म्हणजे संजीव सोनवणेंची कटकट आहे. ते कितीही जरी पीसेस असले ते कट करून परत छान जोडतात, हे याच्यात त्यांचा हातखंड आहे. आणि असा प्रवास सुरू झाला. पहिल्या 1-2 एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री असल्यामुळे तर मी जरा तंत्रलच होतो, पण सभाजीपणा माझ्या रक्तामध्येच आहे आणि आलेलं संकट अंगावर घ्यायचा हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे म्हटलं याच्यातही आपण रमूया. मला असं वाटतं की प्रेक्षकांना अनेक जणांचे आज मला मेसेज जे येतात की तुमचं बोलणं वागणं इतकं सहजतेने असतं की तुम्ही ॲक्टिंग करताय असं वाटतच नाही. मला वाटतं प्रेक्षकांची तीच मोठी दाद आहे. पण जवळकर हे खरंच प्रेमळ दाखवलेले आहेत. एकीकडे पत्नी आणि एकीकडे मुली असा तो संसार गाडा पुढे चाललेला आहे. बघूया आता आमच्या सईचं केव्हा लग्न होत आहे, तोही एक योगायोग असेल असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं आता ते फार घराघरामध्ये प्रसिद्ध व्हायला लागलंय. प्रत्येक घरातनं ही हाक नक्कीच ऐकू येत असणार की अहो सरकार ऐकताय ना. तर या सरकार आणि हरिओम याच्या मागचं रहस्य काय? या सरकारमध्ये आमच्या दोघांमधला वाद अजिबात नसतो, ते प्रेमच आहे. त्याचं कारण असं आहे की 30-35 वर्ष हा गाडा चालवणं, 2 मुली आणि माझा व्यवसाय, ही जी कसरत माझी पत्नी म्हणजे आशाने जी केलेली आहे. काही वेळा असं होतं की तिच्या उद्विग्नपणाचा तो एक परिपाक असतो किंवा माझ्यावरती चिडणं किंवा मुलींवरती चिडणं. पण ते माझ्यासारख्या नवऱ्याने समजून घेण्याची आवश्यकता असते की ज्यावेळी पती पत्नीमध्ये वाद होतात असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, ते दुसऱ्या अर्थाने प्रेम पण असतं. साधारण प्रत्येकाने ज्यांचं लग्न 15-20 वर्ष झालेली आहेत त्यांनी साधारण प्रत्येक 6 महिन्यानंतर आपल्या पत्नीला म्हणावं, अगं तू आहेस म्हणूनच सगळं घर चाललंय. सरकार अहो तुम्ही आहात म्हणून सगळं गाडा आपला नीट चाललाय. मला असं वाटतं की त्याच्यात सगळ्यांना समजेल की आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहण्याकरता सरकार हा किती उपयुक्त शब्द आहे. एखाद्या प्रसंगाचा एंड आम्ही हरिओमने करतो. त्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी असं झालेलं असतं की आपण ज्याला आपण म्हणतो की आता शरणागती, आता ह्याच्या पुढे आणखीन वाद नको, चर्चा नको, हरिओम. तुम्हाला आणखीन एक या सिरियलचं महत्व सांगतो. युट्यूब चॅनलवरच्या असंख्य सिरियल आजही चाललेले आहेत, पण मृत्यूघटिकेचं एक वैशिष्ट्य असं आहे, सुरुवातीलाच संजीव सोनवणेंचं पण मन तसंच आहे आणि माझ्यासारखे आणि आमचे जे आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांनी बसून आम्ही एक 2-3 गोष्टीचा विचार केलेला होता. म्हणजे सिरियल चालू करण्याआधीच, नंतर गोंधळ नको. 3 गोष्टी कुठल्या, तर पहिल्यांदा नंबर 1ला नेशन फर्स्ट. आपल्या देशावरती कुठल्याही कॉमेंट्स करायचे नाही, जोक करायचं नाही आणि काही करायचं नाही. दुसरी अट म्हणजे स्त्री, मुलगी ह्या दोन्हींच्या वरती कुठल्याही ढंगाने व्यंग म्हणून काही चर्चा करायची नाही. ती काळी गोरी, तिची जात पात याच्यावरती कुठलीही चर्चा करायची नाही. आणि तिसरं आणि अतिशय महत्वाचं की आपल्या भारतीय संस्कृतीची आपणच कधी चेष्टा करायची नाही. विनोदाच्या अंगाने जायचंय म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीवरतीच घाला घालण्याचं काम आज देशभर चाललेलं असताना जरा हटके या चॅनलवरचं आमची ही मूर्तघटिका खरोखरीच हटके आहे की या 3 गोष्टी कॉम्प्रोमाइज करून सुद्धा किंवा या करायच्या नाहीत असं ठरवून सुद्धा आपण चांगला निखळ विनोद निर्माण करू शकतो. हेच आम्हाला सगळ्यांना दाखवून द्या. त्या दर्जाचे किंवा वाईट विनोद न होता निखळ विनोद प्राप्ती होऊ शकते आणि सगळा परिवार एकत्र बसून एक मालिका बघू शकतो. हा नवीन नियम पायंडा मला असं वाटतं जरा हटके या चॅनलच्या मुहूर्त घटिका या मालिकेमुळे होतोय. तर मी प्रेक्षकांना परत एकदा विनंती करते की त्या सगळ्यांनी ही मालिका जरूर बघा आणि आपल्या मित्र परिवाराला नक्की या मालिकेबद्दल सांगा. आत्माराम जवळकरांची आपली भेट आता इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या कलाकाराला पुढच्या भागात.
नमस्कार मंडळी. आज आपण सई मोने पाटील म्हणजेच आपल्या मुहूर्त घटिका या मालिकेतली सई जवळकर हिला भेटायला आलेले आहे. बघूया तिच्याशी काय काय गप्पा होत आहेत. बाप रे सई, तू स्वयंपाकघरात. मागच्याच मालिकेचा जो आपला झाला प्रसारित, त्याच्यामध्ये असं सांगितलं की सईला तर काही स्वयंपाकच येत नाही. मग आता हा काय प्रकार आहे? मालिकेत मी सई जवळकर असते, तिला येत नाही स्वयंपाक, पण इथे मी सई मोने पाटील आहे, त्यामुळे मला बेसिक स्वयंपाक येतो. मग तू ही भूमिका स्वीकारताना या भूमिकेबद्दल काय बघितलंस आणि तुला काय या भूमिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश द्यायचा आहे? चालेल, आपण बसून बोलूया, मी हे बंदच करते. जेव्हा मला सई जवळकरचं कॅरेक्टर म्हणजे समजलं की काय एकंदरीत तिची भूमिका आहे किंवा तिचा माइंडसेट काय आहे, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या अवतीभोवती अशा खूप जण मी आता बघतीये की ज्या तशा माइंडसेटच्या आहेत. म्हणजे समाव करिअर करताना किंवा आपल्या आवडीनिवडी जपताना लग्न करायचं एक एज असतं, ते आता वाढलंय. पूर्वीच्या काळी मुली फार लवकर लग्न करून मोकळ्या व्हायच्या, आता मुलींना तसं करायचं नसतं. त्यांना बाकी सगळ्याला सफिशियंट वेळ द्यायचा असतो आणि मग लग्नाकडे बघायचं असतं. तर मग त्याच्यामध्ये काय काय होणारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तिच्या माइंडसेटने जेव्हा ती जाते तेव्हा तिला कसे प्रॉब्लेम्स येत आहेत मुलगा शोधायला, कुठे कॉम्प्रोमाइज तर करायचं नाहीये पण लग्न तर करायचंय. तर मग अशा परिस्थितीत काय काय होऊ शकतं हे थोडंफार गाईड आजच्या मुलींना मिळू शकतं किंवा त्यांची मानसिकता आजच्या पेरेंट्सना पण समजू शकते या माध्यमातून. त्याच्यामुळे मला ही भूमिका म्हणजे घेताना असं वाटलं की ह्याचा उपयोग नक्कीच होईल. मी स्वतः मॅरिड आहे आणि मी पण अशा वेगवेगळ्या एक्सपिरियन्सेस मधून गेलेली आहे, कांदे पोहे कार्यक्रम वगैरे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय मजा होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आता परत एकदा करताना खूपच छान वाटतात. आणि त्यामुळे सई जवळकरची भूमिका पण खूप छान अशी म्हणजे एक्सपोज होतीये, ती हळूहळू कळत जाते. गमतीचा भाग सोडला तरी बरेचदा असं होतं की मुलीला या सगळ्यातनं खूप मानसिक त्रास पण होत असतो की इतक्या मुलांना बघायचं, तिच्या समोर जे काही प्रश्न येतात किंवा ज्या पद्धतीने वागलं जातं. तर या सगळ्याकडे तू कसं बघतेस आणि या सगळ्यातनं तू आता भावी पिढीला काय सांगू इच्छिते की खरंच लग्न या संस्थेकडे बघताना कसं बघायला पाहिजे? खूपच छान आणि अप्रोप्रिएट प्रश्न. या प्रश्नाच्या उत्तरातून बऱ्याच मुलींना मदत होईल. आणि तिला कदाचित उत्साह वाटत असेल की आपण मुलांना बघायला जायचं आहे, सिलेक्ट करायला आपल्याला चान्स मिळतोय की आपल्याला कशा टाईपचा मुलगा हवाय. मग नंतर हळूहळू जेव्हा तिला असं लक्षात येतं की माझ्या XYZ एवढ्या सगळ्या रिक्वायरमेंट्स तर आहेत, पण सगळ्यामध्ये फुलफिल होणारा टिक असणारा असा कोणी मुलगा मला सापडत नाहीये, तर समोर एक थोडं टाईपचं डिप्रेशन येऊ शकतं की मला नाही मिळत आहे, मला हा असा हवाय तसा हवाय, एका साईडला मला हेही हवंय आणि एका साईडला मला तेही हवंय. सो अशा वेगवेगळ्या इमोशन्स मधून त्या मुलगीला प्रवास करावा लागतो. एका बाजूला बाकीचे लोक तिला म्हणत असतात की तुझं वय वाढतंय, ठीक आहे जॉब वगैरे ठीक आहे, पण एका वयानंतर मुलींनी सेटल होणं आपल्या समाजाला ते आवश्यकच असतं, समाजाच्या मते ते महत्वाचं असतं. आणि त्यामुळं ठीक आहे ह्या माध्यमातून तर जावं लागतं, पण लग्न करणं तर आवश्यकच आहे. आणि आजकालच्या मुलींना असं असतं की नाही, मला जोपर्यंत हवा तसा मिळत नाही तोपर्यंत मी करणारच नाही. सो देर इज नो 100% मॅच ॲज पर युअर रिक्वायरमेंट. कुठेतरी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. मुहूर्त घटिका या आमच्या सिरियलच्या माध्यमातून मला 2 महत्वाच्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचवाव्याशा वाटतात. एक म्हणजे ही जी सई जवळकर आहे हिला एक बहीण आहे, हिला भाऊ नाहीये. तर आजकाल 2 मुली आहेत, दोन्ही मुली लग्न करून दुसऱ्या घरी जाणार, मग आई वडिलांचा सांभाळ कोण करणार? तर अशा परिस्थितीत या मुलीला आई वडिलांचीही रिस्पॉन्सिबिलिटी कंटिन्यू करायची आहे, कारण तिला ती घ्यायची आहे, दुसरं कोणी सांभाळ त्यांना करणार नाहीये. आणि शेवटी कर्तव्य आहेच आपल्या आई बाबांना आपणच सांभाळायचं असतं. तर मुलगा असो मुलगी असो, ती मुलगी असली तरीही तिला आई वडिलांना सांभाळायचं आहे. तर हा एक महत्वाचा संदेश यातून द्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे हे जे काही सर्च ती करतीये सई जवळकर, ती खूप चुझी दाखवलीये, पण प्रत्यक्षात मला वाटतं की मुलींनी इतकं चुझी असायला नकोय. कुठेतरी एका ठिकाणी जसं मी म्हटले की यू हॅव टू बी रेडी फॉर द ऍडजस्टमेंट. तर ती ऍडजस्टमेंटसाठीची रेडीची तयारी जी आहे ती त्यांनी दाखवली पाहिजे. आणि खूप वेळ न काढता, खूप गुळ न काढता लवकरात लवकर लग्न करायला हवं. कारण ऍज यू नो की 100% मॅच यू आर नॉट गोइंग टू गेट, आणि दोघांमध्येही काहीतरी कमी जास्त गोष्टी असणारच आहेत. सो तुम्हाला जुळवून हे घ्यावंच लागतं.
आता सई जवळकर लग्न कधी करते हा प्रश्न नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना पडणार आहे. हो, बऱ्याच जणांना सई जवळकरचं लग्न कधी होणार याबद्दल खूप उत्सुकता आहे. जसं की मुहूर्त घटिका ही मालिका आम्ही सगळ्यांचं मनोरंजन व्हावी या दृष्टीनेही बनवली आहे. त्यामुळं लगेच लग्न केलं तर मनोरंजन संपून जाईल. त्याच्यामुळे लेखक दिग्दर्शकांनी जसं काही ठरवलं असेल त्याप्रमाणे ही कथा पुढे उलगडत जाईल आणि ते मुहूर्त काढतील तेव्हा सई जवळकरचं लग्न नक्कीच होईल. मुहूर्त घटिका ही मालिका आणि त्याच्यातले सगळे कलाकार यांच्याशी चर्चा करताना हे कायम लक्षात येत आहे की विनोदाच्या अंगाने समाज प्रबोधन आणि एक आपल्या भारतीय संस्कृतीला सगळ्यात महत्वाचा विषय जो की लग्न संस्था आहे त्यावर दिग्दर्शक संजीव सोनवणे फार सुंदर पद्धतीने काम करतायत. ही मालिका पुढे वाढत राहणार त्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच दाटली आहे आणि आपण भेटू पुढच्या भागामध्ये पुढच्या कलाकाराशी गप्पा मारायला. की मुहूर्त घटिका ही मालिका आणि प्रितीशजी हे ज्योतिषाचे अभ्यासक आहे, गाडे अभ्यासक आहेत, त्यांना या सगळ्याचा खूप अनुभव आहे. तर त्यांच्या दृष्टिकोनातनं आपली मालिका बघणार आहोत आपण की ते काय विचार करतात आणि इथनं पुढे मालिका काय वळण घेते हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं समजणार आहे. तर भेटूया आणि बोलूया प्राध्यापक प्रितीश कुलकर्णी यांच्याशी. तर या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप दिवसांनी एक खूप छान मालिका मला बघायला मिळाली आणि ती मालिका बघत असताना कायम चेहऱ्यावरती हसू असतं आणि कुठेतरी ही मालिका आजच्या पालकांच्या अतिशय जवळ जाणारी वाटते. जवळजवळ प्रत्येक अल्टरनेटिव्ह घरामध्ये हे सीन घडतच असतील आणि आपण त्यातले एक आहोत का असंच अगदी वाटतं. खूप छान, मी रमून जातो ती मालिका बघताना. अगदी पत्रिका बघणं या सगळ्यावर फार विश्वास नाही. एकंदरीत आता समाजाची व्यवस्था बघता असं आपल्याला दिसून पडतं की मुलांची लग्नाची वय खूप पुढे जात आहेत पण तरी ते निर्णय घेत नाहीयेत. तर या सगळ्याकडे तुम्ही ज्योतिषाचे अभ्यासक म्हणून कसं बघता? पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेन की मी स्वतः आजपर्यंत 413 लग्न जमवली आहेत. त्यातले 289 बैठका मी स्वतः केल्या आहेत आणि अतिशय विदारक चित्र सगळीकडे बघायला मिळतंय. खूप अपेक्षांचं ओझं आपण लागतोय का समोरच्यावरती हे वारंवार बघायला मिळतंय. आणि ही जी मुहूर्त घटिकाची जी कन्सेप्ट आहे ना, घोड नवरी, मी हा शब्द वापरेल की ही अगदी ऍप्ट आहे. म्हणजे आजच्या परिस्थितीला बिलकुल ती धरून आहे. माझ्याकडे आज जी काही स्थळं आहेत, शेकडो स्थळं आहेत, त्यातली जवळजवळ 60% स्थळं ही मर्यादा पार केलेली स्थळं आहेत. अति अपेक्षांचं ओझं आपण दुसऱ्यावर लादतोय. पूर्वी आई वडील आपल्या मुलांवर लादत होते, आता काय करते, मुलगी म्हणते की मला मुलगा असाच पाहिजे, तसाच पाहिजे, तेच पाहिजे, हेच पाहिजे, ही सिटी पाहिजे, एवढं उत्पन्न पाहिजे. सेम मुलगा पण तेच म्हणतोय. आणि ह्या सगळ्यातनं मला एक सांगायचंय, ज्योतिषशास्त्राच्या जवळ आता आपण जाऊया की जरी मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असलो आणि एवढी वर्ष मी हे करतोय तरीही गुणमिलन आणि फलमिलनापेक्षा मनोमिलनाकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप सारे पालक माझ्याकडे आजही येतात, पत्रिका बघा, पत्रिका जमते का, किती गुण उतरतात. मला माफ करा, या सगळ्यांना मला सांगावंसं वाटतंय, आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या परिचितांमध्ये आपण शेकडो केसेस असं पाहतो, अगदी पत्रिका बघून लग्न केलं जातं पण पुढे वैधव्य योग येतोच, घटस्फोट होतातच. हल्ली 100मध्ये 12 घटस्फोटाच्या केसेस बघायला मिळतात सगळीकडे. काय चाललंय म्हणजे ह्याच्यात पत्रिका तर बघितलेल्याच होत्या की नाही. म्हणूनच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुणमिलन आणि फलमिलन एवढंच बघण्यापेक्षा आपण मनोमिलनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकालची मुलं ती कम्पॅटेबिलिटी म्हणतात ना, ती चेक करणं मला जास्त गरजेचं वाटतं. सर, फार छान माहिती देताय तुम्ही. खरं हा विषय इतका मोठा आहे की तुमच्याशी याच्यावर विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे. पण आता मालिकेच्या अनुषंगाने मला एक सांगा की तुम्ही जवळकर परिवाराला काय सल्ला द्याल की त्यांनी काय बघायला पाहिजे किंवा एकूणच समाजाला तुम्ही काय सल्ला द्याल या अनुषंगाने? जवळकर प्रातिनिधित्वच करतात या सगळ्या समाजाचं आणि या सगळ्या पालकांचं. म्हणून जवळकरांच्या मार्फत मी सगळ्या समाजापर्यंत हे पोहोचवायचं वाटतं मला की मुहूर्त घटिका या मालिकेच्या माध्यमातून दिग्दर्शक, जवळकर कुटुंब आणि संपूर्ण समाज यांना मला एक प्रबोधनात्मक सांगावंसं वाटतंय की नाड नाड हे सगळीकडे खूप झालंय बरं का, स्तोम माजवलंय, एक नाड नको. तर सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या, एक नाड असणं आणि नाडी दोष असणं हे भिन्न आहे. एक नाड आहे म्हणून 80% पत्रिका तिथेच कॅन्सल केल्या जातात. तर नाड म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये नाड म्हणजे प्रकृती. अंत्यनाड, आद्यनाड, मध्यनाड, असं कफ, वात, पित्त, प्रकृती. एक नाड नको म्हणजे काय की जर
नवऱ्याला जर कफ असेल आणि बायकोलाही जर कफ झाला एकाच नाडीमुळे पावसाळ्यामध्ये, तर कोणी कोणाची काळजी घ्यायची? म्हणून ती एक नाड नको. पण याचं आपण इतकी अवास्तवता माजवतो की मुलंच होणार नाही. माझ्याकडे 386 केस स्टडीज आहेत की त्यांची एक नाड आहे, त्यांना 2-2, 3-3, 4-4 मुलं आहेत, 45 वर्ष संसार झालेला आहे, तोही अत्यंत सुखाने. तेव्हा नाडी बऱ्याचदा नाडी दोष याचा अर्थच कळत नाही. एक नाड असणं आणि एक नाडी दोष असणं हे भिन्न आहे. अनेक पंचांगांमध्ये याचं कोष्टक दिलेलं असतं, त्याच्यात खुलासा केलेला असतो, पण लोकांपर्यंत हे पोहोचतच नाही. अर्धवट ज्ञान हेच या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरतं. आणि मग दोन गुरुजींमध्ये पण विचारांमध्ये तफावत आपल्याला जाणवते. मग ही तफावत दूर करण्यासाठी किंवा अशा वेळेला योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्ही जवळकर कुटुंबाला काय सांगाल की त्यांनी कसा योग्य निर्णय घ्यावा? बऱ्याचदा काय होते, ते कोणाला तरी पत्रिका दाखवतात. मुलीकडच्यांची पत्रिकाचे गुरुजी वेगळे असतात, मुलाकडच्या पत्रिकेचा गुरुजी कोणीतरी वेगळे असतात आणि मतमतांतर असतात. गुणमिलन दाखवतात बरं का, 25, 27, पण त्याच्यामध्ये काही दोष सांगतात. मग करू नका असं म्हणतात. जसं कायद्यामध्ये पळवाटा आहेत तसे धर्मशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये पळवाटा नाही पण चांगले पर्याय आहेत. उदाहरणार्थ मंगळ असेल किंवा गुरु प्रबळ नसेल, तो गुरु तुम्हाला लाभदायी त्यावेळेला नसेल, तर घटकुंभ विवाह आहेत, मंगळ दोषासाठी काही शांती आहेत, मंगलचंडिका स्तोत्राचा वापर आहे, असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण काय होतं, काही काही गुरुजी म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द ॲस्ट्रॉलॉजर्स की खूपच क्रिटिकल पाहतात. थोडा या सगळ्या दृष्टीकडे, या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा व्यापक असला पाहिजे. त्याच्यामुळे मुलामुलींची लग्न जमायला खूप जास्त अवकाश होतोय आणि त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या समस्या आणखीन वाढतात आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे जे पर्याय आहेत, जिथे जिथे म्हणून अडचणी आहेत, पत्रिकेतले दोष आहेत, पत्रिकेत दोष कोणाच्या नाही येतो. रामाला वनवासी जावं लागलं, कृष्णाला जन्मतच आईपासून वेगळं व्हावं लागलं. उद्या कोणाची जरी पत्रिका बघितली तरी निर्दोष पत्रिका सापडणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून प्रत्येक दोषावरती जवळजवळ 80 ते 90% दोषांवरती ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत. त्या व्यक्तीनं, त्या जाणकार व्यक्तीनं ते उपाय करून घ्यावे, म्हणजे अशा दोष पुष्कळ प्रमाणामध्ये कमी होतात, त्यांचा प्रभाव कमी होतो. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे गुणमिलन आणि फलमिलनापेक्षा आपण मनोमिलनाकडे लक्ष देऊया. या मालिकेच्या माध्यमातून मी दिग्दर्शक, जवळकर आणि समाज या सगळ्यांना जवळ करू हे सांगू इच्छितो की जरा कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आता अवास्तवता टाळा आणि व्यावहारिकता पाळा. आणि सगळ्या समाजाला माझी हीच विनंती आणि हा संदेश. गुरुदेव दत्त. नमस्कार रसिक हो, आज आपण भेटणार आहोत आपल्या मुहूर्त घटिका या मालिकेतल्या नीलू मावशीला, म्हणजे सौ आशा जवळकर यांच्या बहिणीला. तर भेटूया नीलू मावशींना, अर्थातच डॉक्टर नीलम मुळे यांना. तर नीलम मुळे, आणि हे क्षेत्र फार वेगळं आहे. तुमच्या कामाशी किती संलग्न आहे हे पण आम्हाला माहिती नाही, तर त्याबद्दलही तुम्ही आम्हाला पहिल्यांदा थोडी माहिती द्या. खूप छान प्रश्न तुम्ही मला विचारलाय. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की या डॉक्टर पण आहेत आणि कलाकार पण आहेत. तर त्यामध्ये मी असं सांगेल की डॉक्टर हे माझं प्रोफेशन आहे. मी एक मानसरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि कला क्षेत्र हे माणसाला जिवंत ठेवतं असं माझं म्हणणं आहे. कारण कला क्षेत्र जेव्हा कुठल्याही कलेशी जेव्हा तुम्ही संबंधित असतात तेव्हा तुमच्यामध्ये एक जिवंतपणा नैसर्गिकरित्या येत असतो आणि हे कलाकार खूप छान पद्धतीने जाणतो. आणि ही जी मुहूर्त घटिका ही जी सिरियल आहे यामध्ये मी नीलू मावशीचा रोल करते आहे. आणि ही जी मावशी आहे ही मॉडेल म्हणून काम करत असते आणि मुलींची अगदी जवळची अशी ही मावशी आहे. सोनवणे सरांनी या सिरियलमध्ये खूप सुंदर पद्धतीने समाज प्रबोधन केलेलं आहे आणि त्या प्रबोधन मला फार आवडलं आणि तो विषयच मला खूप आवडला की मुहूर्त घटिका, मुलीला बघायला येणारे पाहुणे आणि त्यांच्यामध्ये होणारे त्यांचे चॉईसेस, या सगळ्या गोष्टींचा मानसिकतेवर काय परिणाम होतो हा पण माझा अभ्यास त्यासोबत सुरूच आहे. पण खूप सुंदर पद्धतीने सोनवणे सरांनी यामध्ये समाज प्रबोधन केलेलं आहे, तेही मला फार आवडलं. आपल्या या मालिकेमध्ये तुमचं लग्न तर झालेलं नाहीये आणि तुम्ही सई तुमच्याकडे बघताना रोल मॉडेल जसं आपण म्हणतो तसं बघती आहे. आणि मग तुम्ही तिला ह्या सगळ्या बाबतीमध्ये, लग्नाच्या बाबतीमध्ये कसं प्रबोधन करा? खरं म्हणजे खऱ्या जीवनात माझं लग्न झालेलं आहे, पण न लग्न केलेला कुमारिकेचा रोल करायला परत एकदा चान्स मिळतोय, मग कसा सोडायचा बरं? परत एकदा तो अनुभव मी अनुभवते आहे
अतिशय सुंदर असं हे कॅरेक्टर आहे आणि हे रंगवताना सई आणि अक्षदा माझ्यावर जातात आहे की काय असं बऱ्याच लोकांना वाटतं आहे. आणि पुढे जाऊन मी त्यांची एक जवळची मैत्रीण सुद्धा आहे. मावशी म्हणजे अगदी आपल्या जवळची मैत्रीणच असते. अगदी ज्या गोष्टी मुली आईला नाही सांगू शकत त्या मावशीला नक्की सांगतात. म्हणून मी त्यांची अगदी लाडकी नीलू मावशी या सिरियलमध्ये आहे. आणि सई माझ्यावर जाते की काय असं जी लोकांना शंका आहे तर ते आपण मी सस्पेन्स ती अजून ओपन करत नाही, कारण ते तुम्हाला बघण्यात जास्त मजा येईल. तर प्रत्यक्ष जीवनात तुम्ही गृहिणी आहात, तर तुमच्या या भूमिका आणि प्रत्यक्ष जीवनातला अनुभव यावरनं तुम्ही सई जवळकर आणि संपूर्ण समाजाला काय प्रबोधन देऊ इच्छिता? सईच्या माध्यमातून समाजाला खूप छान पद्धतीने मेसेज या सिरियल मधून जाणार आहे. कारण आजचा जो हा प्रश्न आहे लग्न योग्य वयात होणे, खरंच गंभीर प्रश्न आहे की लग्न उशिरा झाल्यामुळे अनेक पुढे प्रॉब्लेम मुलांना फेस करावे लागतात. कारण त्या वयामध्ये एक पार्टनरची खरंच खूप गरज असते. ज्यावेळेस मुलं तुमच्यापासून दूर असतात, तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर असतात आणि दिवसभर होणारी कुणकुण, तब्येतीची कुरकुर ही आपल्या पार्टनरला जितकी चांगलं कळू शकते तितकी दुसरं कोणालाच कळू शकत नाही. यासाठी मी निश्चितच सांगेल की सामाजिक संदेश जो हा जातोय हा खूपच छान आहे आणि याच कारणामुळे मी या सिरियलमध्ये काम केलेलं आहे. सध्या OTT माध्यमावर किंवा YouTube किंवा असे इंटरनेटच्या सगळ्याच माध्यमांवर एकूण ज्या प्रकारांनी सिरियल प्रक्षेपित होत आहेत, जो काही विषय मांडला जातोय किंवा जे कंटेंट दाखवलं जातं ते खरं सगळ्या घरच्यांबरोबर बघण्यासारखं पण नाही आहे आणि त्यांनी भावी पिढीला खूप जास्त त्रास होऊ शकतो. आणि तुम्ही मानसिक या सगळ्या विषयावर काम करता, त्याच्यामुळे तुमचं याबद्दलचं मत जाणून घेणं आणि त्या माध्यमातून आपली मालिका कशी जाते हे जाणून घ्यायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. इतर मालिकामध्ये ज्या पद्धतीने शिवीगाळाचा उपयोग केला जातो आहे किंवा वाईट पद्धतीने त्याचं प्रसारण केलं जात आहे, ज्या गोष्टी आपण मुलांसोबत बसून बघू शकत नाही आहे, तर हे फार वाईट संस्कार मुलांवर आणि नवीन पिढीवर होत आहे. परंतु या माध्यमातून सोनवणे सरांनी ज्या पद्धतीने ही सिरियल उचलून धरलेली आहे त्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने आपले संस्कार, आपला समाज, यामध्ये चालणाऱ्या परंपरा या विषयाला अनुसरून ही सिरियल आहे. तर त्याचा निश्चितच तुम्ही घरात फॅमिली सगळ्यांसोबत बसून तुम्ही ती सिरियल बघू शकता असं मी म्हणेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण टीव्ही सिरियल जेव्हा बघतो तर आपल्याला त्याचा निश्चित वेळ टीव्ही सिरियलचा वेळ घेऊन बसायला लागतं. पण आता आम्ही प्रत्येकाच्या घरात नाही तर प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचलेलो आहे. तर तुमच्या हातात तुमचा मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये YouTube चॅनल आहे. त्यामध्ये जरा हटके या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुहूर्त घटिका सिरियल बघायला विसरू नका. की जरा हटके या YouTube चॅनलवरची मुहूर्त घटिका ही मालिका नक्की आवर्जून बघा आणि आपल्या घरच्या सगळ्या परिवारासोबत बघा, कारण ही अशी एकमेव मालिका सध्या OTT माध्यमावर दिसते आहे की जी सगळा परिवार एकत्र बसून बघू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. भेटूया परत पुढच्या भागामध्ये नवीन कलाकारासह आणि नवीन प्रेक्षकांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, मी सोनाली तेलन. YouTubeच्या जरा हटके या चॅनलच्या मुहूर्त घटिका या मालिकेबद्दल आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल आणि आज आपण भेटणार आहोत या मालिकेतल्या वेगवेगळ्या कलाकारांना आणि त्याचबरोबर काही दर्दी प्रेक्षकांना. हे अनिरुद्धजींकडे आणि त्यांच्याकडनं आपण आपल्या मालिकेबद्दल अजून जास्त माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. मला अनिरुद्धजींना आता एक विचारायचंय की तुम्ही संगीताचे इतके छान दर्दी दिसता आहे, आम्हाला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत आणि सिरीज आणि ती पण OTTच्या माध्यमातून प्रसिद्ध होणारी सिरीज, तर या दोन वेगळ्या आवडीबद्दल तुम्ही काय सांगाल तुमच्या? पण काही काही गोष्टीवर आपण अटकून जातो आणि हा जरा हटके चॅनल जो आहे तो तसाच आहे. मी इतर YouTubeवर किमान दिवसाचे 4 तास तरी घालवायचो आणि त्या सगळ्या वेळ काळात ज्या चॅनलवर मी अडकून गेलो तो म्हणजे जरा हटके. त्याचं कारण असं की जी मुहूर्त घटिका नावाची मालिका आहे त्याच्यातनं फक्त विवाह या संस्थेशी निगडीत माहिती नाही तर परिवार या संकल्पनेची जाणीव करून देणारं हे सिरियल. आई वडिलांचं नातं कसं असावं, आई आणि मुलींचं नातं कसं असावं, आजी आणि नातींचं नातं कसं असावं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इतकं आपसूक शिकवणूक देणारं हे सिरियल आहे. बरेचदा अशी पण तक्रार असते प्रेक्षकांची की सगळा परिवार एकत्र बसून असले सिरियल बघू शकत नाही.
तर तुम्ही आता मुहूर्त घटिका इतके सगळे एपिसोड बघताय, तर तुम्हाला या दोघांमध्ये काय फरक जाणवला आणि तो तुम्ही प्रेक्षक म्हणून त्याला कशी पसंती देता? पण कुठेतरी शोधल्यावर, शोधा म्हणजे सापडेल, अशी जरा हटके चॅनलची ही जी मुहूर्त घटिका ही जी मालिका आहे त्याच्यात अगदी विपरीत चित्र आहे. इतर सिरियल्समध्ये व्हायलन्स, सेक्स आणि अश्लील गोष्टी ज्या ज्या म्हणून एका परिवाराला पोषक अशा नाही म्हणता येणार अशा सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या वगळून जे आपल्या मालिकेचे दिग्दर्शक आहेत संजीव सोनवणेजी, त्यांनी उत्तम पद्धतीने या सगळ्या गोष्टी छान सुसूत्रपणे सगळ्या मांडल्या आहेत. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की फक्त मनोरंजन हा भाग नाही, तर इथे संस्कार होतात. मुलींनी कुठल्या दृष्टिकोनातनं आपल्या वरसंशोधनाच्या वेळेला विचार केला पाहिजे हे कळतं. मुलीला स्वाभाविकच आपल्याला सगळ्यांनाच हुरहुर लागलेली असते की अरे या मुलीला कधी नवरा मिळेल, हिची पसंती कधी होईल. आणि ही उत्सुकता जागृत करून एक पूर्ण परिवाराला एकत्र आणण्याचं काम हे जे या मालिकेनी आणि याच्या दिग्दर्शकांनी केलं आहे, त्याच्यासाठी मी खरं म्हणजे माझ्या मनापासून आपल्या सोनवणेजींना माझा आभार आहे. खूप सुंदर सिरियल आहे. आणि बरं, नुसतं सिरियस विषय नाही आहेत, त्याच्यात विनोदही आहेत. एक एक चित्र आहेत. एक बघा, आता एक सिरियल बघितली मी, त्याच्यात एक हो घातलेले श्वसूर येतात. त्यांनी ते चित्रकार, व्यंगचित्रकार होते आणि त्यांनी इतके सॉलिड पंच दिले त्या सिरियलमध्ये की ते म्हणजे बघतानाच तुम्हाला असं वाटत नाही बरं का हे सगळे एमेच्युअर आर्टिस्ट आहेत, हे सगळे प्रोफेशनल वाटतात. हे कुठे दडले होते हे शोधणारे आपले दिग्दर्शक. पुढच्या भागांबद्दल तुम्हाला उत्सुकता आहे का? अगदी. मी तर एकही भाग मिस करत नाही आणि याच्या पुढे करणार नाही. ह्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर एक तर जसं मी बोललो की हे सगळे हौशी कलाकार आहेत, नवोदित कलाकार आहेत. यांना सगळ्यांना एका ठिकाणी आणणं आणि त्यांच्याकडनं इतकं प्रोफेशनल काम करून घेणं ही पण एक तारेवरची कसरत आहे. आणि ही सोनवणेजी खूप उत्तम पद्धतीने करतायत आणि ती त्यांच्याकडनं ते करून घेत आहेत. हे काम सोपं नाही आहे अँड इट इज हॅट्स ऑफ. खरंच खूप सुंदर काम चाललंय हे. जे कलाकार याच्यात काम करतायत त्यांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. खूप छान काम करताय तुम्ही सगळे. तर माझं सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की त्यांनी हा सिरियल नक्की आवर्जून बघावा. त्यातनं फक्त वैचारिक प्रगल्भतात वाढत नाही तर तुमची प्रोफेशनल, ज्याला स्किल म्हणतो, तेही आपल्याला शिकायला मिळतं. धन्यवाद सर. आपण आता सगळ्यांनी बघितलं तसं अनिरुद्धजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला या मालिकेबद्दल सांगितलं आहे. या मालिकेच्या अजून पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण असंच नवनवीन प्रेक्षकांना भेटत राहू, त्यांच्याकडनं आपण अजून माहिती घेत राहू आणि मला अगदी खात्री आहे की आपले सगळे प्रेक्षक आपल्याला अजून पुढच्या पायरीवर जायला मदतच करत राहणार आहेत. तर भेटूया परत. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या मुहूर्त घटिका या मालिकेतील ब्रह्मघाटे या आपल्या पात्राकडे म्हणजेच सौ अनघाताई धोडककर यांना आज आपण भेटणार आहोत. मुहूर्त घटिका नावच खूप छान आहे आणि त्यांचं ऑडिशन आलं होतं. म्हणून मग मी ऑडिशन द्यायला गेले. तर संजीव सोनवणे यांनी माझं ऑडिशन घेऊन त्यांनी जे माझं पात्र निवडलंय ना ते खूप छान आहे. कारण मी समाजामध्ये जे काम करते आहे त्याच्याशी संबंधित असणारं हे असं छान पात्र आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की ते मला खूप आवडलं सुद्धा. म्हणून मी त्यांना होकार पण दिला. अहो मी काय करू? भाई 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 मेलं काय वैताग आहे ना. खरंच अगदी खरं आहे ते म्हणतात ते. म्हणजे काय माहिती का, ज्यांच्या जुळून द्याव्या गाठी मध्येच मेले आपली होती अडकाठी. हॅलो, अहो मग मी काय करू? अहो तुमची मुलगी नीट वागत नाहीये ना. हा म्हणजे नेमकं काय तुमच्या पात्राबद्दल अजून आम्हाला खोलून सांगाल का? कारण तुम्ही सामाजिक काम जे करता, जे आम्हाला माहिती आहे ते लग्न संस्था, आपली भारतीय संस्कृती याच्यावर काम करता. मग ह्याचा नेमका मुहूर्त घटिकेमध्ये कसा वापर केला? अगदी तुमच्या मनातला जो प्रश्न आहे ना त्याच प्रश्नाचं उत्तर माझ्या पात्रामध्ये येतं. कारण ते मुळामध्ये समाजाशी संबंधित असणारं असं पात्र आहे. लग्न जुळवणं ही आजकालची खूप मोठी समस्या झालेली आहे आणि अर्थात मला असं वाटतं की आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी ह्या पात्राच्या आधाराने संबोधन करायला जर मिळालं तर मग आपल्याला आनंदच होईल ना. आणि म्हणूनच मग मी याला होकार दिला आणि अर्थात संजीव सोनवणेंनी मला
सिलेक्ट केलं म्हटल्यानंतर मलाही आनंद झालाच आहे ना. मुहूर्त घटिका नावातच सगळं केलं. म्हणजे तुम्ही सांगताय त्याच्यावरनं तर उत्सुकता इतकी शिगेला पोचलीये, मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांची पण पोचली असणार. मला असं कळलं की तुमच्या पात्राचं नाव ब्रह्मगाठे. मग ब्रह्मगाठे, मुहूर्त घटिका, ब्रह्मगाठ म्हणतो, मग या सगळ्याचं नेमका काय हे संदर्भ? अहो, त्या आडनावातच खूप काही आलंय. मुळात आपण लग्न करतो म्हणजे गाठच बांधतो की नाही, म्हणजे दुसऱ्याशी एकमेकांची बांधलेली ही गाठ. मग ही गाठ जी आहे त्याच्यावरनं त्यांना हे आडनाव सुचलं आणि म्हणून त्यांनी माझं आडनावच ब्रह्मगाठी करून टाकलं. अच्छा. आणि मग त्या पात्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी जेव्हा आपण लग्न जुळवायला जातो तेव्हा मग कसे प्रश्न निर्माण होतात आणि मग ही ब्रह्मगाठी जी आहे ही ब्रह्मगाठी ते प्रश्न कसं सोडवायचा प्रयत्न करते ते त्याच्यातनं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. अनघाताई, आता तर अजून उत्सुकता वाढत चालली आहे. मला एक विचारायचंय की आता सईचं लग्न नक्की तुम्ही जुळवणार असं दिसतंय आहे एकूण. आणि आता सई ज्या वयात आहे त्या वयातनं तुम्ही जे समाजात काम करताय त्या याच्यातनं तुमच्याकडे हा अनुभव भरपूर आहे की लग्न जुळताना काय बघायला पाहिजे काय नाही. आत्ता मुलींची जी मानसिक अवस्था आहे त्यावरही तुमचं भाष्य होऊ शकतं. तर या सगळ्या अनुषंगाने तुम्ही समाजाला काय उद्देशून सांगाल मुहूर्त घटिका बघताना? समाजाला मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. कारण आता समाजामध्ये ज्या काही ह्या मालिका निर्माण होत आहेत त्या मालिकांमध्ये समाज प्रबोधन काहीच नसतं. आणि मुहूर्त घटिका ह्या मालिकेमध्ये लग्न जुळवताना विशेषतः ह्या तरुण मुलींना नेमकं काय हवं आहे आणि तरुण मुलांना नेमकं मुलींकडनं काय हवं आहे ही अपेक्षा मी ब्रह्मगाठे म्हणून त्यांची सफल करते. लग्न जुळवताना येणारे हे जे काही प्रश्न आहेत ते निवारण करण्यासाठी मुहूर्त घटिका ही समाज प्रबोधनावर असलेली ही मालिका आपण सर्वांनी आवर्जून बघावं अशी मी आपणास नम्र विनंती करते. मला असं वाटतं माझ्याच बरोबरीने सगळ्या प्रेक्षकांना आता उत्सुकता लागली आहे की अनघाताई आपल्याला मुहूर्त घटिकामध्ये कशा दिसणार आहेत. तर मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांना नम्र आवाहन, ही मालिका एकही भाग चुकवू नका. प्रत्येक भाग बघा, आपल्या सगळ्या परिवारासकट बघा आणि याच्यातला अनघाताईंचा हा जो काही ही भूमिका आहे ही भूमिका आपण सगळे एन्जॉय करणार याची अगदी गॅरंटी आहे. तर भेटूया पुढच्या एखाद्या कलाकाराच्या भेटीसाठी. तोपर्यंत नमस्कार. आज आपण भेटणार आहोत गायिका सौ दीपाली पाटे यांना. ह्या स्वतः संगीत विशारद आहेत आणि यांचे गाण्याचे उत्तम कार्यक्रम होत असतात. सदैव लोकांमध्ये राहणाऱ्या सौ दीपाली पाटेंना आपली मालिका कशी वाटते जाणून घेऊया त्यांच्याचकडनं. नमस्कार दीपाली ताई. नमस्कार ताई. सगळ्यात पहिले तर सांगायचं तुमचं घर अप्रतिम आहे. इथे आल्याबरोबर खूप छान वाटलं. मला असं वाटलं की या घरात आल्यावर प्रत्येक व्यक्तीला फार आनंदाने वेलकम होतं हे या घरात आल्यावर जाणवतं. म्हणजे तुमच्यासारखं तुम्ही त्याला छान ठेवलंय, एका चांगल्या कलाकाराचं घर आहे हे जाणवतंय. धन्यवाद ताई, खूप खूप आभारी आहे तुमची. आम्हाला आनंद याचा होतोय की तुम्ही मुहूर्त घटिका तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून आमची मालिका बघताय, याबद्दल खूप आनंद होतोय. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक म्हणून आमच्या मालिकेबद्दल ते थोडंसं आमच्या बाकीच्या प्रेक्षकांना सांगा. मुहूर्त घटिका ही सिरियल म्हणजे मी माझ्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा पण मला खूप आवडते म्हणून मी ती अतिशय आनंदाने बघते. कारण सगळ्यात महत्त्वाचं मुहूर्त घटिकेचा जो कन्सेप्ट आहे ती पूर्ण आजच्या समाजात जे वातावरण चाललेलं आहे त्याला अनुसरून आहे सर्व. त्यामध्ये जवळकर कुटुंबाचं पूर्ण हे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या दोघं मुली सई आणि अक्षदा. तर सईच्या लग्नाबद्दल सध्या त्यांच्याकडे खूप चर्चा चाललेली आहे आणि सईचं आत्ताच कालच मी जो एपिसोड बघितला त्याच्यामध्ये तर ती ज्या ठिकाणी जाते मुलगा बघायला तर त्यांच्याकडनं ती सांगते की मी आज 24वा मुलगा बघते. हा तर मग मुलाला टेन्शन आलं की हिने जर 24 मुलं बघितली तर ती माझ्यामध्ये काय बघणार आहे आता अजून वेगळं. तर तिच्यासाठी म्हणजे खूप आहे असं. पण मुलाला वाटतं की बापरे अवघड परिस्थिती, हिने जर 24 मुलं बघितली तर ती मला काय म्हणून पसंत करेल. आता मुहूर्तघटिका ही जी पारंपरिक त्याच्यातनं खूप असं दाखवण्याचा प्रयत्न आणि आजच्या जगात जे चाललेलं आहे त्यावर त्यांनी खूप सुंदर असं त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांना. की आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या घरामध्ये मुलं आहेत, आता माझ्याच घरामध्ये 2 मुलं आहेत माझी, हे सगळं बघताना असं वाटतं की अरे आपल्या मुलांसाठी तरी मुलगी आपण कशी शोधायची असे जो प्रश्न समाजात आहेत. तर ह्या अशा जर मुली असतील तर आपण आपल्या मुलांसाठी काय निर्णय घ्यावा आणि काय नाही, अगदी हा खूप खूप अवघड प्रश्न आहे. आणि
सोनवणे सरांनी यामध्ये दाखवण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे की खरोखर सत्य परिस्थिती मुहूर्त घटिकेमध्ये मांडलेली आहे त्यांनी. दीपालीताई अगदी योग्य सांगताय. मला असं वाटतं प्रत्येक मुलाच्या आईच्या मनात हा प्रश्न कायम असेल की आता नक्की आपल्याला सून कधी आणि कशी मिळणार. बरोबर. मला प्रेक्षक म्हणून तुम्हाला आता एक विचारायचं वाटतंय की आता तुम्हाला काय अपेक्षित आहे आमच्या मालिकेकडनं, की कसं असायला हवं पुढे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काही उत्सुक आहात तर ती तुमची उत्सुकता कशी मांडाय? नक्कीच. मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की सईचं खरोखर म्हणजे लग्न हे कधी होईल, सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आणि त्यानंतर एवढंही करून ती टिकेल किती पुढे जाऊन. तिला ज्या अपेक्षा आहेत की मला याने शनिवार रविवार पूर्णतः शॉपिंगसाठी नेलं पाहिजे, पूर्ण वेळ माझ्यासाठी दिला पाहिजे वगैरे असं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हिच्या ह्या अपेक्षा कितपत मुलगा पूर्ण करू शकेल हे माहीत नाही. आणि याच्यातूनच किती नेमकं घर जावई करते, म्हणजे तिचे आई वडील किंवा काय करतात हे बघण्याची खूप उत्सुकता आहे आता. आणि एक कलाकार म्हणून तर मला नक्कीच सिरियल म्हणजे खरोखर आजच्या याच्यावर आहे म्हणून मला ती खूप आवडलेली आहे. तर मी एकच सांगेन की सर्वांनी मुहूर्त घटिका ही मालिका अगदी आवर्जून बघा. आणि जरा हटके या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडीने सगळ्यांनी बघा. धन्यवाद दीपालीताई. आपण बघतोय की आपल्याला कलाकारांचे खूप उत्तम पाठबळ मिळतंय, त्यांच्याकडनं आपल्याला खूप चांगली संधी मिळते अजून लोकांपर्यंत पोचायची. तर परत एकदा सगळ्यांना नेहमीप्रमाणेच विनंती की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची मालिकाचा एकही भाग चुकवू नका. भेटूया पुढच्या एखाद्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तर आज आपण आलो आहे श्री संदेश डोंगरे यांच्याकडे. यांचा कापडा व्यवसाय आहे आणि त्यातूनही हा सगळा व्यवसाय सांभाळत ते आपल्या मालिकेसाठी वेळ देत आहेत आणि खूप छान त्यांच्याकडनं आम्हाला प्रोत्साहन मिळतंय. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आपल्या मालिकेबद्दलची. मुहूर्त घटिका म्हणजे सगळ्यात पहिले जवळकरांचं नाव समोर येतं. हो, जवळकर, हास्य, विनोद, प्रबोधन. जर माझं 2017 साली लग्न झालं आणि ही जर सिरियल तेव्हा जर आली असती तो वैशूने 100% मला असं वाटतं की माझं तिच्याबरोबर लग्नच झालं नसतं. तिचे नखरे, तिच्या एक्सपेक्टेशन आणि 5व्या ह्याच्यात तर बघितलं आपण सगळ्यांनी की डॉक्टर मुलगा, पण त्याच्याबरोबर त्यांनी जे गोष्टी एक्सपेक्ट केल्या म्हणजे मला वाटतं यादीच सांगितली. फुल यादी सांगितली. ते जे बघितलं ते जर बघितल्यावर मी भरपूर वेळा विचार केला, म्हटलो ही जर सिरियल तेव्हा जर आली असती तर आमचं लग्नच झालं नसतं. मुहूर्त घटिका ही सिरियल ॲक्च्युली खूप कॉमेडी आहे, खूप छान आहे. त्यातनं सहीचं खूप छान कॅरेक्टर दाखवलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आजकालच्या मुलींनी ते नाही घेतलं पाहिजे. जे सहीचे नखरे ते नाही घेतले पाहिजे. त्याचा त्रास आईवडिलांना किंवा इतर मुलांना पण होतो. त्यामुळे सिरियल तर खूप छान आहे, पण बाकी सर्व कॉमेडी आहे. खूप खूप छान सिरियल आहे. आपल्या प्रेक्षकांना सईच्या लग्नाची उत्सुकता आणि घाई लागलेली आहे. तर दिग्दर्शक आता सगळं त्यांच्या हातात आहे की ते कुठपर्यंत ही मालिका वाढवू इच्छितात आणि अजून कुठले विषय या अनुषंगाने या मालिकेत गुंफू इच्छितात. तर मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांकडनं मी एकदा विनंती करते, दिग्दर्शकांनी लवकरात लवकर सईचं लग्न करावं आणि आम्हा सगळ्या प्रेक्षकांना या निमित्ताने परत एकदा एकत्र भेटायचा योग आणावा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आपण भेटणार आहोत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष नाशिकचे श्री रवींद्र कदम यांना. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की मुहूर्त घटिका या मालिकेबद्दल त्यांचे विचार आणि त्यांचे अभिप्राय. नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र कदम, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा. मित्र, गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर मी आवर्जून एक सिरियल बघतोय. अर्थातच तुम्ही ओळखलं असेल, नाव आहे मुहूर्त घटिका. पहिला एपिसोड बघितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की ही नक्कीच सिरियल सगळ्यांना आवडेल. त्याचं कारण या सिरियलचा जो विषय आमचे मित्र संजीव सोनवणे यांनी निवडलाय तो विषयच मुळात आज सगळ्यांच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झालेला आहे. याचं कारण असं की लग्न जमवणं आणि लग्न घडवून आणणं ही एक आजच्या घडीला एक फार मोठी जिकिरीची अशी गोष्ट झाली आहे. जोपर्यंत माझं करिअर चांगलं होत नाही
तोपर्यंत मी लग्नाचा विचार करणार नाही. या सगळ्या चढाओढीमध्ये पालक यांची फार कुचंबना होते आणि हाच विषय घेऊन अतिशय मिश्किल पद्धतीने, विनोदी हाताने आणि शिवाय अंतर्मुख करून कुठेतरी एक सामाजिक प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न संजीव सोनवणे यांनी केलेला आहे. मित्रो, या सिरियलबद्दल बोलताना मी जेव्हा पहिला एपिसोड पाहिला त्याचवेळी त्या सगळ्या कलाकारांचा अभिनय, संजीव सोनवणे यांनी त्या एपिसोडसाठी वापरलेला सेट, त्याचं कॉस्ट्युम, म्युझिक, की जो एक सिरियल प्रभावी होण्यासाठी लागणारी जी सर्व अंग आहे ती सर्व अंग त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण हाताळलेली आहे. जसं पूर्वी सबकुछ पुलं असं म्हटलं जायचं, तसं या सिरियलमध्ये सबकुछ संजीव सोनवणे असंच मला म्हणावंसं वाटतं. कारण त्यातले सगळे अंगाला, सगळे भाग हे स्वतः संजीव सोनवणे हाताळत आहेत. मी त्यांचं या माध्यमातून खरोखर मनपूर्वक अभिनंदन करीन. त्यांना मी या एपिसोडसाठी खूप खूप शुभेच्छा देईन. आमच्या अत्यंत जवळच्या अभिनेत्री, खूप सक्षम अशा काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत दीपाली कुलकर्णी. यांचा त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने या एपिसोडमध्ये उपयोग करून घेतला आहे की त्यामुळे या सिरियलमध्ये काम करणारी मंडळी किती ताकदीची आहे याचाच प्रत्येक ठिकाणी येतो. दीपालीताई असो, बेडेकर सर असो, नवीन सगळे यंगस्टर्स असो, यांचं काम बघितल्यानंतर मनाला खूप खूप समाधान मिळतं. आता या सिरियलची थीमच अशी आहे की ते आईवडील आपल्या मुलींचं लग्न करण्यासाठी त्यांची जी काही धडपड चाललेली आहे त्या धडपडीत ते कसे यशस्वी होतात हेच आता आम्हाला बघायचं आहे. मी तर संजीव सोनवणे यांना असं म्हणेन की यांचं लग्न झाल्यानंतर थांबू नका. या मुलींचं लग्न झाल्यानंतर आम्हाला जवळकरांना आजी आजोबा सुद्धा होण्याचं बघायचं आहे. त्यामुळे केवळ लग्न झालं आणि मग एपिसोड बंद झाले असं कृपया त्यांनी करू नये. आम्हाला दीपालीताई आणि बेडेकर यांना आजी आजोबा होणार सुद्धा बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने मी संजीव सोनवणे यांना अशी विनंती करेन की त्यांनाही तुम्ही या कलाकारांसारखी संधी द्यावी आणि त्यांना हे खूप छान असं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं. धन्यवाद. नमस्कार मंडळी. मुहूर्त घटिकेच्या माध्यमातून आपण खूप वेगवेगळ्या प्रेक्षकांना भेटतोय. आज मला विशेष आनंद याचा होतोय की आज आपण एका तरुण मुलाला भेटणार आहोत जो स्वतः लग्नाळू आहे. आता नवीन भाषेमध्ये ज्याला म्हणतात तसं की तो स्वतः लग्नाळू आहे. तो स्वतःसाठी आता एक मुलगी शोधतोय. बघूया त्याच्या घरातल्या मंडळींचा काय विचार आहे यामागचा आणि त्याचा स्वतःचा काय विचार आहे की त्याला कुठेही धास्ती तर नाही की तो सिलेक्ट होईल की रिजेक्ट होणार आहे. जाणून घेऊया आपण साहिलकडनं त्याचे विचार. तुला काय वाटतं ज्या वेळेला तू मुहूर्त घटिका ही मालिका आपल्या परिवारासोबत बघतो? कारण आजकाल मला असं वाटतं की हा वोटचा जमाना आहे ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट असं असते की गो सिंगल, मग एकट्यानेच बघा. तर या पार्श्वभूमीवर तू आमची मालिका कशी बघतोस? मुहूर्त घटिका ही खूप छान सिरियल आहे, कॉमेडी सिरियल आहे, ज्यातून की सगळं आपलं एंटरटेनमेंट होईल अशा प्रकारे बनवलेली आहे. जर सिरियल आजकालच्या आपण सिरीज बघतो की त्यामध्ये खूप असे कंटेंट असतं की आपण ते फॅमिली सोबत नाही बघू शकत. मुहूर्त घटिका ही अशी सिरियल आहे की जे आपण परिवारासोबत सगळे मिळून बघू शकतो आणि ही खूप छान सिरियल आहे. दुसरं मला एक असं जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं की आता तू पण येत्या काही वर्षामध्ये किंवा येत्या 1-2 वर्षामध्ये स्वतःसाठी मुलगी बघणार आहेस. तर या मालिकेतनं तुला काय वाटतं की खरंच मुली एवढ्या कठीण आहेत का? आणि मग अशा जर असतील तर आपल्यासाठी एक मुलगा म्हणून, लग्नोत्सुक मुलगा म्हणून तू स्वतःकडे कसं बघतो किंवा या मालिकेकडे कसं बघतो? तुम्ही खरंच बरोबर प्रश्न विचारला. कारण की आता सध्या माझ्या घरात पण तेच वातावरण आहे की पुढच्या 1 वर्षात तुझं लग्न करायचंय. आणि आता जे मी ती सिरियल बघतोय त्यावरनं खरंच मला टेन्शन येते की बापरे, असं जर मुली असतील तर माझं कसं होणार. आणि आजकाल बघतो की आपण मुली लवकर प्रेमात पडत नाही, मुलींची खूप नाटकं असतात. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा ऍडजस्ट करणार? लग्न जमणं हे एक खूप मोठी प्रोसिजर आहे. म्हणतात की तारेवरची कसरत असं म्हणताय. कारण की जस्ट आता मी मुलगी बघतोय, एक मला मुलगी आवडली, तिला मी आवडलो, ठीक आहे, ती फर्स्ट झाली. त्यानंतर घरच्यांचं काय म्हणणं आहे, त्यानंतर पत्रिका जुळणं, सगळ्याच गोष्टी खूप अवघड होऊन जातात. त्यामुळे कधी कधी असं होतं की मुलगा मुलगी पसंत नसतं, तिथं बाकी सगळं जमतं
किंवा एकदम मुलगा मुलगी एकानं पसंत होता पण बाकी सगळ्या गोष्टी जमत नाही, त्यामुळे हे कधी कधी मग खूप अवघड होऊन जातं लग्न जमणं आजकाल. आणि त्यात मुलींचे असे नखरे, तर आम्ही करायचं काय? तर मला असं सांगू इच्छितो की आजकालच्या मुली मुलगा बघतात नुसतं स्टायलिश किंवा पैसा आहे म्हणून तुम्ही त्याला सिलेक्ट नका करू की तो कसा आहे, तुम्हाला कसं आयुष्यभर सांभाळेल का, तुम्हाला काय वाटतं, खर्च तुम्हाला जीव लावेल का, त्याच्या घरचे तुम्हाला किती समजून घेतील, या दृष्टिकोनातून तुम्ही एखादा मुलगा चॉईस करा. बस माझं एवढंच सांगणं आहे. साहिलच्या विचारातनं, एका तरुण मुलाच्या विचारातनं मला असं वाटतं की आपली सिरियल अगदी घराघरात पोहोचलेली आहे आणि त्यातनं खरंच एक ज्वलंत प्रश्न खूप साध्या सोप्या पद्धतीने आपल्या दिग्दर्शक सोनवणे सरांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की आता त्यांची पण जबाबदारी वाढली आहे, कारण त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय नवीन पिढीला की मुली किती पटकन लग्न करतील आणि कुठल्या पद्धतीने मुलं सिलेक्ट करतील असं म्हणूया. आणि ही प्रोसेस जितकी क्लिष्ट आता वाटते तेवढीच आनंदमयी अजून पुढच्या भागांमध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांना दिसेल. भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार, मी श्वेता भांबरे. मुहूर्त घटिका या वेब सिरीजमध्ये मी अक्षता जवळकरची भूमिका करते. मला लहानपणापासून कॉमेडीची खूप आवड होती, म्हणून मी शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना मी भरपूर कॉमेडी नाटक, एकांकिका वगैरेमध्ये काम केलेलं आहे. आणि तसंच मी आत्ता सध्या गाढवाचं लग्न या वगनाट्यामध्ये गंगीचं हे कॅरेक्टर करते. लोकांच्या लाईफमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स असतात, लोक ऑलरेडी खूप वैतागलेले असतात, त्यामुळे मी कॉमेडी ही भूमिका करून मी लोकांना थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच मी मुहूर्त घटिका या वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी संजीव सोनवणे सरांना होकार दिला. मुहूर्त घटिका ही वेब सिरीज आजच्या पालकांना, म्हणजे जो नेहमी सतावत असतो मुलींचे लग्न कसे होणार, कसे मिळणार, आणि आजकाल मुलींच्या जे रिक्वायरमेंट वाढलेल्या आहे त्याच्यामुळे पालकांना खूपच टेन्शन येतं, त्याच्याशी रिलेटेड ही आमची कॉमेडी आम्ही वेब सिरीज बनवलेली आहे. याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. मुहूर्त घटिका या वेब सिरीजमध्ये माझी बहीण जी आहे सई, तिच्यासाठी आत्तापर्यंत भरपूर स्थळं आलेत बघायला, पण ती काही ना काही कारणाने रिजेक्टच करत असते. मग त्याच्यामुळे मला तर आता टेन्शन असं आलं आहे की तिचं कधी जमेल आणि माझं कधी होईल, का मीच माझं एखादं शोधून घेऊ, आता हा विचार माझ्या डोक्यामध्ये यायला लागला आहे. लेखक दिग्दर्शक संजीव सोनवणे आपल्या सर्वांसाठी खूप छान कॉमेडी वेब सिरीज मुहूर्त घटिका घेऊन आलेले आहेत. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर आमचं चॅनल जरा हटके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार मंडळी. उत्सुकता फार शिगेला न नेता मी आत्ता आज कोणाच्या घरी बसली आहे हे सांगण्याचा मला अतिशय आनंद होतोय की आपली जरा हटके या यूट्यूब चॅनलवरची मुहूर्त घटिका या मालिकेच्या निर्मात्या आपल्याबरोबर आज आहेत आणि त्यांच्याकडनं खरंच या मालिकेच्या मागची त्यांची भूमिका काय आहे आणि एकूण काम करताना त्यांचा अनुभव काय आहे, कलाकारांच्या बरोबरचा काय अनुभव आहे, असं सगळंच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. फार वेळ न लावता मी वंदनाताईंचं इथे स्वागत करते. ताई, फार छान वाटतंय तुमच्याकडे येताना आणि हा आपला सेट पण आहे आपल्या जवळकर फॅमिलीचा, त्यामुळे तुमच्याकडे सगळेच अनुभव असतील. प्रत्यक्ष शूटिंग होतंय ते पण आहे, शूटिंगच्या मागची भूमिका पण आहे. तर पहिले तर मला हे सांगा की हा विषय डोक्यात कसा आला की या विषयावर आपण एक मालिका करावी, कारण सध्या OTT माध्यमावर ज्या काही प्रकारच्या मालिकेंचे विषय हाताळले जातात, आपला हा विषय आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे खरंच हटके आहे, तर याविषयी काय सांगाल? नाही, कसं आहे, म्हणजे यूट्यूब चॅनल हे सगळेच जण बघतात आणि त्या चॅनलला आत्ता जे असे प्रबोधन देण्यासारख्या काही मालिका नसतात आणि ते फॅमिली बरोबर बघताही येत नाही. हा फार मोठं दुःख आहे. म्हणजे तर त्यातून माझ्या मिस्टरांचं म्हणजे संजीवजींचं प्रोफेशन पूर्ण सगळं लग्नाच्या याच्यावरच होतं. त्यांनी लग्नावर बोलू काही अशा सिरियलचं हे पण एक पात्री नाटक पण केलेलं आहे. तर त्यातून मग आम्हाला असं जाणवतंय की हल्ली मुलींचे फार प्रॉब्लेम येतात ते लग्न जमवताना वगैरे, म्हणजे मुलींचं शिक्षण वगैरे असतं आणि मग त्याच्यातून मग हे प्रबोधन जर आपण दिलं सिरियल माध्यमातून तर आपल्याला म्हणजे प्रेक्षकांनाही ते आवडेल आणि त्याच्यातून थोडीशी कॉमेडी, गमती जमती
असं जर केलं तर हे आमचं दोघांचं असं बोलणं झालं. मग त्यातून ते बोलले ठीक आहे आपण याच्यावर थोडासा प्रयत्न करून बघू. तर तशा याच्यातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. तसं आणि तो इतका स्तुत्य आहे आणि तो सगळ्यांना इतका आवडतोय प्रयत्न की मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच सरांच्या डोक्यात जो काही आकडा असेल भागांचा, मालिकेच्या भागांचा, त्यापेक्षा कितीतरी पुढे न्यावा लागणार आहे, कारण हा जिव्हाळ्याचा विषय झालाय. तर आता शूटिंग तुमच्याच घरात होतंय म्हटल्यावर कलाकारांचा राबता असतो पूर्ण वेळ. तर हा अनुभव कसा आहे की एक निर्माती म्हणून बघणं आणि एक गृहिणी म्हणून बघणं, तर या दोन्ही अनुषंगाने तुम्ही कसं बघता या मालिकेत? नाही, कलाकार तर फारच छान मिळालेले आहेत आणि ते आपल्या शब्दाखातीर आलेले आहेत आणि आल्यावर आम्ही फुल एन्जॉय धमाल होते आमची. आणि आठवड्यातून आमचे 2 दिवस शूटिंग असतं, पण आम्हाला असं वाटतं की आता हेच शूटिंग आम्ही वाढवावं, 4 दिवस करावं. लोकांचा प्रतिसाद पण चांगला येतोय. फक्त एवढंच आहे की जर काही त्यांना असं आमच्या याच्या एपिसोडमध्ये जर असं काही त्रुटी वाटत असतील तर त्यांनी नक्की आम्हाला रिप्लायमध्ये द्यावा, कमेंट बॉक्समध्ये त्यांनी सुचवाव्या अशा. अच्छा, मालिका तर खूप छान जाते आहे. पुढच्या भागांची उत्सुकता आहे. आता आम्ही जे विविध प्रेक्षकांना भेटलो त्या अनुषंगाने असं जाणवलं की ही सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे की आता सई जवळकरचं लग्न कधी जमणार आणि पुढे ही मालिका कुठले वळण घेणार. तर या मालिकेच्या संदर्भाने किंवा या अनुषंगाने तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मी हेच सांगणार आहे की सिरियल नियमित बघत जा आणि काही जरी तुम्हाला त्यामध्ये जर त्रुटी काही वाटत असतील तर आम्हाला नक्की त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सूचना देत जा तसं. आणि बाकी हेच आहे की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला असं वाटतं की निर्मात्या वंदनाताईंनी आपल्याशी गप्पा नाही मारल्या तर एक गृहिणी वंदनाताई आपल्याशी बोलत होती, कारण तितक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांनी हा विषय पण मांडला आणि हे काम करताना अगदी साहजिक आहे की त्यांना घर आणि शूटिंग हे सगळं आवरणं आणि त्यामागचं कामाचा वेग हा खूप मोठा असेल त्यांचा, पण त्यांच्याशी बोलताना हे मात्र कुठेही जाणवलं नाही. उलट त्यामागचा आनंद आपल्याला सतत दिसत राहिला. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत फार महत्त्वाच्या व्यक्तीला. आपल्या मुहूर्त घटिकेच्या मागचा ज्यांचा विचार आहे, ज्यांची संकल्पना आहे आणि जे हा भाग पूर्ण दिग्दर्शित करतायत. तर आज आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत दिग्दर्शक संजीव सोनवणे यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. आपण गप्पा मारणार आहोत म्हणून मी माईक बाजूला ठेवते की आज आपण, कारण तुमच्या गप्पात ना आम्हाला मुहूर्त घटिका ही अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळायला मदत होणार आहे. सगळ्यात पहिले हा कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण संकल्पना, ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला किंवा याच्या मागचा उद्देश काय होता? कसं आहे की माझं जे करिअर होतं, सुरुवात माझी जी फोटोग्राफीपासून झाली आणि फोटोग्राफी म्हटल्यानंतर लग्न हा विषय येतोच. फोटोच्या गमती जमतीच्या माध्यमातून माझ्या डोक्यात एक लग्नावर बोलू काही ही कन्सेप्ट आली. सध्याचा युट्यूबचा जमाना आहे. मला असं वाटलं की आपली कन्सेप्ट जी लग्नावर बोलू काही ती आपण आपल्या फिल्मच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवूया. मग आपण काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? मग ती बोलली की तुम्ही लग्नावर बोलू कायची आपण एक वेब सिरीज करू आणि त्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करू आणि मनोरंजन करत असताना प्रबोधन पण करू. भारतीय संस्कृतीत मला असं वाटतं लग्न ही संस्था खूप महत्वाची आहे. हा विषय पण खूप महत्वाचा आहे आणि असा एकदा विचार केला की आपल्या आता समाज परिस्थिती बघता मला नेहमी हा जाणवतो की हा खूप सिरियस विषय आहे, पण तुम्ही त्याला फार विनोदी अंगाने घेतलंय. तर हे करणं खरंच अवघड होतं की ही तुमची लेखनशैली प्रभावशाली जास्त ठरली? लग्न म्हटलं की एक 16 संस्कारांमधला एक विधी आहे. लग्न खूप महत्वाचं आहे आणि लग्न आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. अगदी. आणि लग्नावर बरेच काही गोष्टी असतात, म्हणजे विनोद पण असतो, लग्न म्हणजे संघर्ष पण असतं, लग्न म्हणजे संसार सगळा हा गाडाच हे करायचा असतो. तर मी म्हटलं आपण हे करत असताना एक विनोदी अंगाने घेऊन जाऊया, कारण आज सध्या फॅमिलीमध्ये बरेच जण टेन्शनमध्ये असतात आणि मी माझा दाखवण्याचा प्रयत्न हा होता की 2 मुली जर असेल त्या वडिलांना तर काय प्रसंग होतात. त्याच्यानंतर आत्ता चाललेल्या मुलींचे नाटकं, हा मुलगा नको तो मुलगा नको, बरेच काही पसंतीच्या गोष्टी घडतात. आता तुम्ही म्हणलात की पुणेरी पाट्या किंवा विनोदाच्या अंगाने, पण आता जे काय विनोदाचं स्वरूप आपण बाकीच्या चॅनल्सवर बघतो किंवा OTT वर बघतो, तर त्यावेळेला विनोद, घडणारा विनोद आणि आता जो तुम्ही इतका गंभीर विषय विनोदाच्या अंगाने घेताय, तर या दोघांबद्दल दिग्दर्शक म्हणून तुमचं मत काय? कसं आहे की
आता जे काय आपण विनोदी मालिका बघतो तर त्या ठिकाणी फक्त विनोदच होतो. पण मला असं वाटलं की आपण विनोद करत असताना जर एक परिवाराला चांगला संदेश जर दिला तर निश्चित तो लोकांना आवडेल, म्हणून मी मूर्त घटिकाच्या माध्यमातून विनोदी रूपाने ती मूर्त घटिका घेऊन चाललोय. आणि खरंच सांगतो मी की लग्न म्हणजे तारेवरची कसरत आहे. आणि मी सिरियल करताना ही माझी पण कसरतच आहे की लोकांच्या अपेक्षा पूर्तता झाल्या पाहिजेत, लोकांना आवडलं पण पाहिजेत. पण प्रेक्षकांची मला खूप चांगली साथ आहे आणि प्रेक्षक मला उदंड असा प्रतिसाद देतात आहे की सर तुम्ही सिरियल खूप चांगलं नेताय, आमच्या मुलींना मार्गदर्शन मिळतंय या सिरियलच्या माध्यमातून. तर ह्या प्रेक्षकांमुळेच हे सगळं घडतंय आणि प्रेक्षकांनी अशी नेहमी मला साथ जर दिली तर मी निश्चित पुढे ती सिरियल घेऊन जाईल. तेव्हा मला चांगले कलाकार मिळालेत आणि त्या कलाकारांमुळेच मी ही सिरियल करतोय. माझे कॅमेरामॅन असतील किंवा ही सगळी माझी जी टीम आहे ती माझ्यासाठी खूप जीव तोडून काम करते. कला निर्मिती याच्यात आनंद आहे हा प्रश्नच नाही. तुम्ही आता तेच सांगितलं की कला निर्मितीतला आनंद जास्त महत्वाचा आहे, याच्यातनं उत्पन्न किंवा उपजीविका हा माध्यम नाहीये. थोडंसं तुम्ही जे घर दाखवलंय, जवळकर परिवार जो दाखवलाय, त्या अनुषंगाने विचारते. त्याच्यात तुम्ही जवळकरांच्या तोंडी नेहमी एक वाक्य देता की ते सरकार म्हणून आवाज देतात, अहो सरकार म्हणून ते आवाज देतात आपल्या कुटुंबाला. तर तुमच्या घरात नक्की काय परिस्थिती आहे? कारण तुमचं सरकार तर निर्माता पण आहे, मग इथं कोण वचक दाखवतो किंवा इथं कोणाचा कंट्रोल जास्त असतो? कसं आहे, लेखकाचं काम असतं की काहीतरी नवीन दाखवा, म्हणून मी अहो सरकार अशी आरोळी देतात आणि आमचे जे जवळकर आणि ते करतात. पण माझ्याकडे तर माझी मिसेसच मला म्हणते अहो सरकार. पण एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न आहे की एक प्रेक्षक म्हणून, मी स्वतः पण प्रेक्षक आहे याची, म्हणून हा प्रश्न आहे की सई नक्की लग्न करणार आहे का? की तुम्ही अजूनच त्याच्यातनं कुठला तरी एक अजून नवा कन्सेप्ट रुजू करणार आहे की घर जावी येणार आहे की काय होणार आहे? खूप छान विचारलंय. सगळ्यात जर गोष्टी मी आता सांगितल्या लोक पुढचे एपिसोड बघणार नाही. कसं आहे, प्रत्येक दिग्दर्शक काय करत असतो की लोकांना खिळून ठेवायचा प्रयत्न करतो आणि तीच खरी त्याची कसोटी असते. आणि मी या माध्यमातून असं माझ्या डोक्यात विषय आहे की अजून सईला बरेच स्थळ येतील. कॉमेडीच्या हिशोबाने मी ते स्थळ मागवणार आहात आणि त्या स्थळामध्ये पण प्रबोधन आहे, हा उद्देश तो आहे. म्हणजे प्रत्येक स्थळ एक वेगळ्या अँगलनी तुम्ही बघणार. की कधी कधी तिच्या वयापेक्षा लहान मुलगा मिळतो, मग तो म्हणतो मी तेंडुलकरचं नाही का जमलं, मग तुमचं माझं का जमू शकत नाही. तर अशा पद्धतीने मी ती कॉमेडी करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यानंतर एक विचार केल्यानंतर मग आम्ही एक चांगलं स्थळ बघणार आणि मग तिच्याशी त्या मुलाशी विवाह करण्याचा आमचा एक मानस आहे. त्यानंतर लग्नामध्ये पण मी अनेक गमती जमती पण सांगणार होता मी की लग्न पद्धती काय असते. मला असं वाटतं तुमच्याशी गप्पा संपू नये, कारण तुम्ही जितक्या मोकळ्या पद्धतीने आणि तुम्ही जितक्या उत्कृष्ट पद्धतीने ही मालिका आणि हा विषय उलगडून सांगाल तेवढा बाकी सगळ्यांना जमणं पण शक्य नाही. पण तरी वेळेचं बंधन बघता मला एक शेवटचं तुम्हाला विचारायचं की प्रेक्षकांना या माध्यमातून तुम्ही कुठला मुख्य संदेश देऊ इच्छिता? माझी सिरियल तुमच्यामुळेच चालणार आहे आणि तुम्ही ती नक्की बघावी. आणि जरा हटके या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावना पोचवा आणि मूर्त घटिकाला उदंड प्रतिसाद द्या ही प्रेक्षकांना मी विनंती करतो. धन्यवाद. की आपल्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी सहज आणि लगेच उपलब्ध होतो. सर आणि त्याचा उपयोग करून घेतात हे पण आपल्याला सारखं जाणवतंय, कारण ते त्याप्रमाणे मालिकेला पुढे वळण देत आहेत. तर प्रेक्षकांना परत एकदा विनंती की सरांना आपण परत एकदा भेटूया जेव्हा पण त्यांना त्यांच्या शेड्यूलमधनं शक्य असेल आणि मालिकेविषयीची उत्सुकता आपली अशीच शिगेला ठेवूया. पुन्हा सगळ्या प्रेक्षकांना विनंती की आमचं जरा हटके हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मुहूर्त घटिका ही मालिका आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या सगळ्या परिवारासोबत बघायला विसरू नका. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या एखाद्या नवीन मुलाखतीमध्ये. तोपर्यंत मी सोनाली तेलंग आपली रजा घेते. नमस्कार. जरा हटके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आमच्या या मालिकेचे वेगवेगळे भाग बघण्याचा आनंद जरूर घ्या.